गोंदिया जिले में नगर परिषद और नगर पंचायत चुनाव की सरगर्मी शुरू हो गई है। जिले में कुल 2 नगर परिषद और 2 नगर पंचायतों के लिए चुनाव होने जा रहे हैं। इनमें से एक अत्यंत दुर्गम और नक्सल प्रभावित क्षेत्र की सालेकसा नगर पंचायत है। पहले यह केवल सालेकसा के रूप में जानी जाती थी, लेकिन अब इसमें आमगांव, खुर्द और सालेकसा को मिलाकर नई नगर पंचायत बनाई गई है। इस नगर पंचायत में 17 नगर सेवक और 1 नगराध्यक्ष का पद रहेगा। इस बार भाजपा, कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस जैसे प्रमुख राजनीतिक दल मैदान में उतरने जा रहे हैं। त्या विषयात मी काही बोलू शकत नाही। आता जसं नगर पंचायतचे जे प्रॉब्लेम जे आहेत ते आता मागच्या वेळेसही आमदार पुराम साहेब होते, आताही तेच आहेत। याच्या आधी आपलं सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती होत्या, ते आताही आहेत। पण तरीही नगरपंचायतच्या जे अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत, एवढी हालत खराब आहे त्याची का म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये अशी अवस्था कोणत्याच शाळेची नाही, एवढी खराब अवस्था आहे। कुठल्या शाळेमध्ये तर ते शौचालय नाही आहे, ग्राउंड नाही आहे, वॉल कंपाऊंड नाही आहे, अशी कंडिशन आहे। आरोग्याची तशीच कंडिशन, आरोग्य सेवा इथे सगळी विस्कळीत झाली आहे। मग शेतीविषयी, शेतीचे एवढं नुकसान झाले तर आता पंचनामे करून राहिले, अर्धे पंचनामे झाले नाही। सरसकटची मागणी आहे आमची, ते सरसकट दिल्या पाहिजे। मग मजुरीचा प्रश्न आहे, इथे लोकांना साधी मजुरीसाठी म्हणजे काम नाही आहे त्यांच्या हातात। मुलांसाठी बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजगाराची काही व्यवस्था नाही आहे। व्यापार पूर्ण विस्कळीत झाला आहे सालेकसाच्या, म्हणजे आज सालेकसाची सुरुवात शून्यापासूनच करावी लागेल अशी परिस्थिती सालेकसाची आणून ठेवला आहे। इथे तालुक्यामध्ये युवकांची बरेच समस्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात मोठा की इथं शिक्षणाची सोय पुरेपूर नाही, रोजगाराची सोय पुरेपूर नाही आणि अशा स्थितीमध्ये ते पलायन करत आहेत। जर सालेकसाचा संपूर्ण विकास झाला, इथला लोकांचा आवागमन सालेकसा नगरासाठी वाढला, चौफेर गावातील चौफेर लोक सालेकसामध्ये आले, बँकेची व्यवस्था झाली, अशा स्थितीमध्ये व्यापार वाढणार आणि जे अजून स्थानिक काही मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर ट्रेनचा स्टॉप असो, तर असे बरेच विषय आहेत। जर ते झाले तर समजा इथून पलायन थांबेल आणि कदाचित नोकरीच्या माध्यमातून नाही पण स्वरोजगारच्या माध्यमातून ते इथं थांबतील आणि सालेकसाचा विकास होईल।